हडप्पा आणि मोहिंजो दडो संस्कृतीबद्दल सांगा. मी सांगू बाई. वा 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 राजहंसा, सांग. मोहनजोदडो संस्कृतीविषयी मला माहित नाही, पण हडप्पा ही संस्कृती आपल्याला पंजाबमध्ये बघायला मिळते. पंजाब मध्ये? हा, ते लोक करतात ना हडप्पा हडप्पा अरे हडप्पा. काय चाललंय? बसा. शाळा ही वर्ग आहे माझा. आता मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहे, त्या पटपट पटपट पूर्ण करायच्यात सगळ्यांनी. हं? ज्याचे करावे भले तोच म्हणतो बल्ले 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 बल्ले. गप्प बस. कडक कडक. चूक आहे. पुढची म्हण. मूर्ती लहान बुडवायला सोपी. जबरदस्त. नळी फुंकली सोनारे नळी फुंकली सोनारे आ रे प्रीतम प्यारे. बैल गेला गेला तर जाऊ दे, दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. काय कोणाची? तेल गेलं तूप गेलं म्हणजे चोरी झाली. आमच्याकडे पण चोरी झाली होती, तेव्हापासून आम्ही गरीब आहोत. प्यायला पाणी मिळत नाही. आई 5 किलोमीटर वर जाऊन पाणी आणते. पाण्यात हाताखाली सांडतो. पाणी मिळत नाही आम्हाला. पाणी मिळत नाही अजिबात. आज आपल्या शाळेत शाळा तपासायला पाहुणे येणार आहेत. पहिला शाळा आजारी आहे आपली. हा, डेंगू झाला असेल. कसं काय रे? तपासायला येणार आहे ना कोण. ओ मॅडम. हा, ओ आ काय काय? ते काय झालं, पीटीचे जिल्हाधिकारी साहेब येणार ते. पोटे तकलीफ देत नाही ना तुम्हाला जास्त? काय विचारू नका. बतकडून काढा आहे काय गाला. फुल परमिशन दिले त्याच्या आई बापानं आपल्याकडे. ए चल ये रे आपलं. सॉरी या साहेब. अरे इकडे बघा. इकडे इकडे आले. हे हा बघ, न्यू ऍडमिशन. हा रे. सावधान. हा? पडेल विश्राम. पडेल. ही पडेल पडेल, जरा दमानं घे. पप्पा कुठे आहेत? पप्पा पप्पा. मग एवढं आश्चर्य होण्यासारखं काय आहे त्यात? पप्पा सगळ्यांनाच असतात. आई असते, पप्पा असतात. माझी आई 5 किलोमीटर वर जाऊन हा, चल ये. अरे चल ये. याचे नाटक माहिती आहे मला. 5 किलोमीटर करते. काय पाहिजे तुला 5 किलोमीटर रे? म्युन्सिपाल्टी नळ लावले ना घरात, त्याचं पाणी पिणं 5 किलोमीटर कसं तुझी आई तिकडे रे? त्यांना जरा नीट समजावून सांगा. मी पाहुणा आहे ना, असं काय करतो? मी साहेब आहे साहेब. अरे मी लाख सांगेल त्यांना समजावून, पण तू वाटला तर पाहिजे पाहुणा. तू हाफ प्लेट पोहेच वाटतं ना यार. मुलांनो, हा. रांगेत या. अरे अरे काय करताय तुम्ही? हे बोलले ना रांगत या. अरे रांगत नाही रे, रांगेत रांगेत. ए साहेब केलं ना, इंग्लिश मध्ये बोल ना. लाईन बीन शब्द वापर ना असं. लाईन मध्ये या. लाईन असं सांग ना मध्ये उभं राहा. तर मुलांनो, दररोज आसनं केली पाहिजेत. मला सांगा, तुम्हाला आसनं येतात ना? हा, तू मला मयूरासन करून दाखव. येतं मला. हा, करून मयूरासन दाखव. मयूरासन. वा. वा, वा, very वा, good. वा. वा, वा. मयूरासन. हा हा, गुड, व्हेरी गुड. शाबाश. हा, हाय. तू घाबरवतो मला. नाही घाबरू नको रे. लहान लेकराला घाबरू नको. गुड, व्हेरी गुड. हे काय आहे? मोर आहे मोर. अरे मोर नाहीये, हरिण आहे, हरिण. नाही, तुम्ही याचा पिसारा कुठं बघितलाय? मोर आहे मोर. मी तुम्हाला हा. पद्मासन घालून दाखवतो. हे बघा, हे असं खाली बसायचं हा, आणि मांडी घालायची. व्हेरी गुड. मग हा पाय इथं हा, आणि दुसरा पाय. अडकले अडकले. काय करताय? हा, फिरवा गोल फिरवा त्यांना. जमलं. दुसऱ्या पायान करून बघा, या पायान जमत नसेल तर. हे हा पाय असा हा. आणि हा. अरे सरळ करा त्यांना. साहेब
निघाल निघाल मरेल तो साहेब दिवाळीच्या दिवशी साहेब, पेटवलं साहेब. पाहिजे चक्री 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 साहेब 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 पाहताय का बघ वा 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 साहेब वा साहेब हा. जबरदस्त साहेब जबरदस्त झालं झालं आसन हे बघा असं हे असं आसन घालायचं असतं याला म्हणतात पद्मासन. मला सांगा तुमच्यापैकी कोणाला सूर्यनमस्कार घालतात तो सूर्यनमस्कार? हाऊस गेलीच नाही त्याची अजून. मला येत. वा कसा करतो सूर्यनमस्कार? आज फिर वही टकाटक जबरदस्त कोण आहे तिकडे? सूर्य हे काय होतो? नमस्कार केला ना त्याला माझा पण सांग ना. याचा बोला ए बाय सूर्यनमस्कार. आता साहेब अरे, तुम्ही साहेब, दोघं जरा करा रे, माझ्या साहेब अरे मागे आज. सूर्यनमस्कार करा. हा तू इकडे बघा. एक अरे अरे, कोण ढकललं? तू आता बघा. हे एक अरे अरे मरेल तो साहेब अरे तुमचा. साहेब मरेल रे तू साहेब हा पहिला अरे, असं साहेब, नाही. मरेल. नाही, असं काही नको असं काही नको दुसरं सांग प्राणायाम कसं करायचं माहितीये? नाही. असं बसायचं. अच्छा हा या अंगठ्याने खाली बैस. हा तर हे बघ या अंगठ्यानं ही एक नागपुडी अशी बंद करायची आणि मोठा श्वास घ्यायचा आणि मग दुसरी नागपुडी बंद करायची. अरे सोड, नको, सोड. सोड, सोड त्याला. शिकवतो अरे, शिकवतो मरेल तो. अरे अरे काय केलं? काय केलं? हो बघा बघा त्याला उठवा. पुष्कर मी असं ऐकलंय की आता सिनेमा झाला त्यामुळे सगळीकडे चर्चा आता पुष्करच्या नावाची आहे पंढरपूरमध्ये खास करून. आणि शाळेमध्ये मुलं जी आहेत ती काही मुलं तुझे बॉडीगार्ड झालेत म्हणे. हो खरं आहे. म्हणजे आता एलिझाबेथ रिलीज झाला आणि सगळं प्रमोशन बघा एलिझाबेथचं संपलं होतं म्हणून मी शाळेत गेलो तर माझे सगळे मित्र म्हणजे अक्षरशः वर्गातले काही 4-5 मित्र आणि शेजारच्या वर्गातले सुद्धा काही 10-12 मित्र एकदम आले आणि म्हणाले पुष्कर आता तू स्टार झालायस त्यामुळं तू असं एकटं फिरायचं नाही काही करायचं नाही. आणि अक्षरशः म्हणजे मी दवाखान्याला हात धुवायला जाताना सुद्धा अक्षरशः सगळे मला असं हात धरून जायचे. म्हणजे म्हणलं अरे ठीक आहे ना आता प्रमोशन वगैरे संपलं मी म्हणजे आपण सेटवर सेलिब्रिटी असतो मान्य आहे पण आपण शाळेत एक विद्यार्थी असतो आणि विद्यार्थ्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणलं तू आता आम्हाला तत्वज्ञान शिकवतोस का? एवढं बॉडीगार्ड होतं तर करून घे ना. अरे बरं ठीक. आता मी येणार आहे एका गोड मुलीकडे जी एलिझाबेथ एकादशीमध्ये बांगड्या विकत होती आणि ते सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडलं. एकदा ते विकून दाखव ना तुझ्या स्टाईलने एकदा प्लीज. बांगड्या कशी विकत होतीस? ए गरम जाय गरम जाय गरम जाय. एक गरम बांगड्या ए गरम चाय गरम चाय. एक गरम बांगड्या ए चाय गरम चाय गरम चाय गरम. ए बांगड्या गरम अरे वा वा. हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या. मी मराठी झी मराठी